कवी. आज काय झालं? आमच्या दारातला सडा गेला आणि आमच्या दारामध्ये राडा झाला. आमच्या दारातली रांगोळी गेली आणि आमच्या घरातली माणसे आज रंगोळी झाली. आज राजमाता राष्ट्रमाता यांची आज जिजाऊ जयंती. जिजाऊ मासाहेब यांचा इतिहास म्हणजे काय? जिजाऊ एक स्त्री असून तिने स्वराज्य घडविलं. परंतु आज स्त्रीभूण हत्येचे प्रमाण वाढतच आहे. 1000 मुलांमागे फक्त 850 मुलींचं प्रमाण आहे. ते जर आपल्याला थांबवायचं असेल तर स्त्रीभूण हत्या थांबलीच पाहिजे. मुलगा जरी अंशाचा दिवा असला तरी मुलगी त्या दिव्यातली ज्योत असते. आज छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकल्यावर आमच्या आईला वाटतं बाळ शिवाजीच व्हावं. आज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास ऐकल्यावर आमच्या आईला वाटतं बाळ संभाजीच व्हावं. अरे म्हणून तर खेडेकर काय म्हटल्यात, आमची आई म्हणते बाळ शिवबाच व्हायचं असतं. सहलीला जाताना पुढे नाही मागे नाही मधोमधच बसायचं असतं. पुढून गाडी ठोकली काय मागून गाडी ठोकली काय, आतमधल्यानी मात्र सुरक्षितच राहायचं असतं. आमची आई म्हणते बाळ शिवबाच व्हायचं असतं. अरे माणसाने जगला कसं पाहिजे? जगावं तर वाघासारखं आणि लढावं तर शिवबासारखं. काळजात वाघ डोळ्यात आग, छातीत पावलात ती हिंदूची अवलाद. भगवे रक्त शरीरात फक्त झुकते ते दिल्लीच्याही तख्त आणि झुकू शकतात ते हिंदूच फक्त. परंतु आजचे संभाजी महाराज काय करताय? आजचे शिवाजी महाराज आई वडिलांना घराबाहेर काढताय. आणि हो, ते म्हणतात ना, बापाला काढलं घराबाहेर दारात रडते आई पण. बायकोला मात्र रोज म्हणाल तुमच्यासाठी काय पण. लोक म्हणतात जर मुलीला आई वडिलांचा सांभाळ करण्याचा अधिकार असता तर वृद्धाश्रमात कोणी गेलंच नसतं. अरे दादांनो, परंतु जर प्रत्येक मुलीने सासू सासऱ्यांचा सांभाळ केला असता तर या जगात वृद्धाश्रमच राहिलं नसतं. आजची पोरं काय करताय? नाचू कीर्तनाचे रंगी लावण्यान दीप जोगी असे म्हणणारे संत नामदेव आम्हाला पाहायला मिळायचे. आजची पोरं म्हणताय आवाज वाढव जिजू तुला आईची शपथ आहे. तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. असे म्हणणारे भगतसिंग आम्हाला पाहायला मिळायचे. आजची पोरं काय म्हणताय? तुम्ही आम्हाला तंबाखू द्या आम्ही तुम्हाला चुना देतो. ही परिस्थिती वास्तविकच आहे. आजच्या मुली काय करताय? आजच्या मुली आईची परी पप्पांची लाडकी. त्यापेक्षा जगायचं असेल तर जिजाऊंसारखं वाघीण बनून जगा. कुणाला शितलीचं लागीर झालं, कुणाला आज्याचं लागीर झालं, कुणाला परशाचं लागीर झालं तर कुणाला प्रियाचं लागीर झालं. पण गर्वाने सांगावं असं वाटतंय, ज्याने स्वराज्य घडविलं अशा राष्ट्रमाता जिजाऊंचंच आम्हाला लागीर झालं. अरे जिजाऊंचंच आम्हाला लागीर झालं. जाता जाता एवढंच म्हणेल रयतेसाठी लढ पोरा असा त्या आईचा आवाज होता. ती आई म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊच होती. दगडालाही फुटेल पालवी शब्दांचा तेवढा प्रभाव पाहिजे. पुन्हा महाराष्ट्र राज्याला जिजाऊंच्याच शब्दांचा लढा पाहिजे. धन्यवाद.